मस्त गावरान पद्धतीचा हा खेकड्यांचा बेत आणि हे असं वातावरण, मस्त पाऊस सुद्धा पडतोय आणि मी केलाय बेत भरलेल्या मस्त गावरान पद्धतीच्या खेकड्यांचा रस्सा आणि खेकडे भरून केलेत बरं काय. तर ही रेसिपी आहे ना शेवटपर्यंत बघा. रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आज आहे ना मस्त मोठे मोठे खेकडे मिळालेत आणि कारभाऱ्यांनी ते आणलेले जाऊन पकडून, आणि आता हे मला साफ करून देणार आहेत कारभारी. तोपर्यंत मी इकडे बाकीची तयारी करते. तर हे मी खेकडे भरण्यासाठी बेसन घेतलेलं आहे. एक 3-4 चमचे बेसन घ्यायचे मोठ्या चमच्याने, आणि म्हणजेच आपल्या भाजीच्या चमच्याने. आणि खोबरं आहे ना आपल्याला खिसून घालायचे किंवा मिक्सरला असं वाटून घालायचे. कोथिंबीर एकदम बारीक चिरून घालायची. तो खोबरं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितीही घालू शकता, आणि कोथिंबीर सुद्धा. आणि हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत. एक 8 ते 10 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात. एक लसणाची गड्डी, साधारणतः 15 ते 20 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, हे वाटून घ्यायचंय. आणि हे वाटलेलं सगळं आहे ना आपल्याला वाटण यामध्ये घालायचे. तर आता यामध्ये आहे ना हळद पावडर घालायची फक्त, आणि मीठ घालायचं चवीनुसार. या बेसनाच्या चवीनुसार मीठ घातलेलं आहे. याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आणि यामध्ये आता पाणी घालायचे. पाणी घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि याचं घट्ट असं थोडंसं घट्ट बॅटर करायचे, जसं आपण भज्यांना करतो ना तसं. आणि हे आपल्याला खेकड्यांच्या अशा कवटीमध्ये भरायचे. तर कवट्या पेंदे वेगळे केलेले आहेत आणि नांगे वेगळे केलेत, आणि छोटे जे नांगे असतात ना ते सुद्धा वेगळे केलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकताय कवट्यांमध्ये ना मी असं बेसन भरून घेतले. आता हे पेंदे आहेत ना कवट्यांना लावून घ्यायचेत, असे या पद्धतीने लावून घ्यायचेत. आणि उरलेलं बेसन जे बाहेर येतं ना तर ते काढून घ्यायचे. तर असं मी हे लावून घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकताय खूप छान असं हे खेकडे आहेत ना भरून झालेत. आता बांधून घेतेय. दोरा बांधून घ्यायचा, असं दोऱ्याने ना 2-3 वेळा गुंडाळून असं बांधून घ्यायचं, म्हणजे खेकड आपली रश्श्यामध्ये अजिबात सुटत नाही आणि दोरा सुद्धा सुटत नाही. आणि मग यामधलं बेसन जे आहे ते रश्श्यामध्ये सुटत नाही. तर आता पातेलं ठेवले चुलीवर आणि यामध्ये तेल घातले आणि जे खेकड्यांचं मांदा असतं ना ते पहिलं तळून घेतले. आणि आता अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे ठेचलेलं घालायचे आपल्याला. 1 इंच आलं आणि 1-1.5 लसणाची गड्डी, म्हणजे 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि कुटून यामध्ये घातल्यात. छान परतून घेतले सगळं. कोथिंबीर सुद्धा ठेचून घातलीये आणि यामध्ये मीठ घातलेले. तर रश्श्याच्या चवीनुसार थोडंसं जास्त मी मीठ घातलेलं आहे, म्हणजे मला अर्ध पातेल एवढा रस्सा करायचा म्हणून तेवढं मीठ घातले. आणि हळद पावडर आपण 1 चमचा घातलीये. आणि घरगुती साठवणीचा मसाला जो आहे ना तो माझ्याकडे गेल्या वर्षीचा होता, तो सुद्धा मी घातलेला आहे. 2 ते 2.5 चमचे. आणि 1 चमचा मी नवीन केलेला मसाला घातलाय. तर तुम्ही तुमच्याकडे घरगुती साठवणीचा कोणताही मसाला असेल तो घालू शकता. आणि तुम्ही बघू शकताय हे खेकडे आणि नांगे घालून मी चांगलं परतून घेतले याला. आणि एकीकडे परतायला ठेवले थोडंसं पाणी घालून. आणि इथे तुम्ही बघू शकताय पाट्यावरती नांगे वाटून आज मी हा रस्सा करते. तर हा व्हिडिओ आहे ना खूप कष्टाने बनवलाय. या व्हिडिओला नक्की लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि आपल्या हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती सुद्धा फॉलो करा. तर इथे तुम्ही बघू शकता हे आपले ना वाटून झालेले एकदा, म्हणजे हे नांगे एकदा वाटून झाले. आपण पाण्यामध्ये घालून पुन्हा याला नांग्यांना वाटून घेतले, म्हणजे दुसऱ्यांदा आपण वाटून घेतलेला आहे. आता याला हलवून या पातेल्यातले जे खेकडे आणि नांगे आहेत ना त्याला हलवून घेतलं. आणि मग हे पाणी चांगलं स्थिर झाल्याच्या नंतर हे पाणी यामध्ये घालायचंय, म्हणजे जी कच असते ना खेकड्यांचं कवटी जी असते तर ती यामध्ये पडत नाही. आणि वाटलंस तुम्ही गाळून सुद्धा घालू शकता. हे गरम पाणी करून घातले मी. रस्सा तुम्ही तुमच्या अंदाजाने करू शकता. मी इथे अर्ध पातेल एवढा रस्सा केलाय, कारण खेकड्या म्हटलं ना की आमच्याकडे सगळेच तुटून पडतात, वासाने सुद्धा सगळे विचारतात, म्हणूनच मी एवढा जास्त रस्सा केलेला आहे. खेकड्या सुद्धा जास्त आहेत. तर रश्श्याला उकळी येऊस्तोपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचे. आणि इकडे तुम्ही बघू शकताय पाऊस सुद्धा पडतोय बरं का बाहेर, आणि मी इकडे खेकड्यांचा बेत केलेला आहे. तर खेकड्यांच्या रश्श्याला उकळी आली. उकळी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी हलवत होते, व्हिडिओमध्ये दाखवता आलं नाहीये. तर इथे तुम्ही बघू शकताय मस्त तर्री आलीये आणि खेकड्या सुद्धा छान शिजलेल्या आहेत. आतमधलं बेसन सुद्धा छान शिजलंय. तर तुम्ही बघू शकताय मस्त असा हा आपला भरलेल्या खेकड्यांचा गावठी पद्धतीचा बेत बनवून तयार झालाय. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.